आना आ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवेर्भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर लिंग महापुराण भगवान की। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की। ग्रामदैवत भगवान की। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की। सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज की। सद्गुरु शंभोलिंग शिवाचार्य महाराज की। सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की। सद्गुरु गंगाधर महास्वामी जी महाराज की। सब शिवाचार्य महाराज की। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की। श्री संत सदाशिवप्पा महाराज की। सब साधु संत महाराज की। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की। छत्रपति शिवाजी महाराज की। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की। बजरंग बली हनुमान की। सब संतन की। हर हर महादेव। भारत माता की। वंदे मातरम। मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की। सरस्वती माता की। अपने अपने माता पिता की। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे।
नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः जय भोले एक ताळी जय हो सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीयमः कालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले जय हो वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं वृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम सर्वांनी दोन हात वरती करून एक टाळी जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय खाली बसलेल्यांचा आवाज आला पाहिजे नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय जय हो हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय भोलेनाथ मेरे भोलेनाथ नमः पार्वती पतये शिव हर हर लिंग महापुराण भगवान की हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवक्षेत्र लोहारा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव त्याचबरोबर गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवयोगी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज अहमदपूरकर शटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान लोहारा शटस्थल ब्रह्मी 108 शतायुषी गुरु निरंजन शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा त्याचबरोबर आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली संत सदाशिव आप्पा महाराज त्याचबरोबर सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी क्रांती केली समता नायक क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज
आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र लोहारा या परमपुण्य भूमीमध्ये आजच्या पहिल्या दिवसीय पर्व काळामध्ये श्रावण महिन्याच्या या पवित्र दुग्ध शर्करा योगामध्ये या लिंग महापुराण, शिव महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्य रूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय लिंग महापुराण शिवकथेला सुरुवात करीत असताना चालत असलेला सर्वधर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण लिंग महापुराण कथा सोहळा शिवक्षेत्र महात्मा बसवेश्वर मंदिर लोहारा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव, वर्ष 9वे, 10वे, वर्ष 10वे, दिवस पहिला. पवित्र अशा या श्रावण महिन्यामध्ये सर्व शिवभक्तांना या महापुराण कथेच्या माध्यमातून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून देत असलेले अथांग परिश्रम घेऊन ज्यांनी अनेक वर्षापासून या शिवनामरूपी सप्ताहाची सुरुवात केलेली आहे, असे या सप्ताह समितीचे सर्वे सर्वा अक्का महादेवी महिला भजनी मंडळ लोहारा, त्यांना साथ करत असलेले या सप्ताह समितीचे सर्व सप्ताह संयोजन समिती, या सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेत असलेले सर्व देणगीदान देणारे सद्भक्त मंडळी, आजच्या पहिल्या दिवसीय पर्व काळामध्ये अन्नदानाची सेवा देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेतलेले लिंग महापुराण कथेची महापूजा संपन्न केलेले शिवभक्त परायण सौ श्री नागप्पा माधवराव वकील परिवार, आजच्या पहिल्या दिवसीय पर्व काळामध्ये कीर्तनाची सेवा देणारे शिवभक्त परायण विकास बसवराज होंडराव परिवार, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये माहेश्वर म्हणून लाभलेले शिवभक्त परायण सर्व माहेश्वर मूर्ती बिट्टू पंचया स्वामी महाराज, संगन्ना स्वामी महाराज, रामेश्वर स्वामी महाराज, बबन स्वामी महाराज, राजू बसैया स्वामी महाराजासह सर्व गावातील माहेश्वर मंडळी या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांचं अनमोल असं मार्गदर्शन लाभत आहे, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवभक्त परायण नागप्पा माधवराव वकील, त्याचबरोबर या सप्ताहामध्ये पुढाकार घेऊन देणगी गोळा करण्यापासून या सप्ताहाला अथांग असं परिश्रम घेऊन सहकार्य करत असलेले शिवभक्त परायण फावडे सर, अमितजी बोराळे सर, त्याचबरोबर माणिक शेट्टीप्पा, हरिभाऊ लोखंडे, त्याचबरोबर सर्व परिचित अपरिचित या सप्ताहामध्ये सहकार्य करत असलेले सर्व सद्भक्त, वेळोवेळी शिवसंप्रदायामध्ये मिळेल ती सेवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून गुरुसेवा, शिवसेवा प्राप्त करून देणारे शिवभक्त परायण शिवशंकर अण्णा चन्नबसप्पा जट्टे, शिवभक्त परायण दत्तात्रय बाबूराव बिराजदार,
त्याचबरोबर सर्व सद्भक्त मंडळी, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये पत्रिकेचं सौजन्य दिलेले शिवभक्त परायण ओम कोरे सार्थक पुस्तकालय लोहारा, किशोर जनरल स्टोअर्स लोहारा, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये पाण्याचं सौजन्य दिलेले शिवभक्त परायण गुरुनाथ बंगले शिवम ॲक्वा लोहारा, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून निस्वार्थ अशी सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, विण्याची सेवा देणारे सर्व सद्भक्त मंडळी, या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून सर्व स्वच्छता देणारे सद्भक्त मंडळी, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये गेल्या 2 वर्षाखाली महाराजांनी अपेक्षा व्यक्त केली होती की शिवमहापुराण कथेच्या पाठीमागे एखादं डेकोरेशन असावं, आणि अगदी 3ऱ्या वर्षी का होईना सुंदर अशा प्रकारे या शिवमहापुराण कथेसाठी, लिंग महापुराण कथेसाठी डेकोरेशनची सेवा देणारे शिवभक्त परायण तम्मा स्वामी, शिवभक्त परायण वैजीनाथ माणिक शेट्टे, शिवभक्त परायण अप्पू स्वामी, शिवभक्त परायण राजू बसय्या स्वामी, या लिंग महापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी ऑपरेटिंग सेवा या ठिकाणी लाभत आहे असे चपळे साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण सूरजदादा चपळे, शिवभक्त परायण राजेशदादा चपळे, या लिंग महापुराण कथेसाठी अगदी 8 दिवसापर्यंत अन्नदान बनवणारे माता माऊल्या, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारी सद्भक्त मंडळी, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये 7 दिवसीय लिंग महापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवानी संगीत संच लोहारा, गायनाचार्य सिंथ वादक सूरमणी शिवभक्त परायण दत्तात्रय कोल्हाप्पा आपसिंगेकर, कोरस गायक तथा तबला वादक तबला सम्राट सूरमणी आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज वडगावकर, सुंदर अशा प्रकारे टाळाची साथ करत असलेले आत्मलिंग महाराजांचे भाचे असणारे शिवभक्त परायण अमरदादा भुजबळ, शिवभक्त परायण सोहमदादा भुजबळ, त्याचबरोबर या लिंग महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आजच्या पहिल्या दिवसीय महापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या पहिल्या दिवसीय लिंग महापुराण शिवकथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवसीय लिंग महापुराण कथेला आपण या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून आपण शिव महापुराण कथेचं श्रवण करत आलेलो आहोत। या वर्षी पवित्र श्रावण महिन्यामध्ये लिंग महापुराण कथेचं श्रवण आपण करणार आहोत। या श्रावणामध्ये दुग्ध शर्करा योग आलेला आहे, तो म्हणजे एकीकडे श्रावण महिना आणि एकीकडे श्रवण। श्रावण आणि श्रवण दोन्हीही आपल्याला या पवित्र श्रावण महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे। तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत। भगवान शिवाची कथा ऐकणं म्हणजे त्याला अनंत जन्मीची पुण्याई लागते म्हणतात। अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी
तेने दुरजटी मित्र केला किंवा सखा केला. ही कथा ऐकणं म्हणजे तुमच्याच भाग्यामध्ये का आलं? आपल्या लोहारा नगरीमध्ये जर संख्या पाहिली, लोकसंख्या, तर एवढीच आहे का? मी अण्णाला प्रश्न करावा, अंदाजे गावातली लोकसंख्या अण्णा अंदाजित 12 ते 13,000. अंदाजित लोकसंख्या 12 ते 13,000 आहे. त्याच्यातले कमीत कमी 1,000 तरी इथं आहेत का? आपणच काय इथपर्यंत पोहोचलो? त्याच्या पाठीमागचं कारण आहे अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तेने दुरजटी मित्र केला. आपली अनंत जन्मीची कुठंतरी पुण्याई शिल्लक आहे, म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. बऱ्याच जणाला यावं वाटतं, पण त्यांचं पाप इथपर्यंत त्यांना येऊ देत नाही. आपण कुठंतरी पुण्य केलेलं आहे आणि त्या पुण्याची पावती म्हणून या भगवान शिवाचं वाङ्मय आपल्याला प्राप्त करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. इथं आल्यानंतर काया वाचा मनाने आपल्याला या लिंग महापुराण कथेचं श्रवण करायचं आहे. श्रवण करण्यासाठी लावलेल्या या लिंग महापुराण कथा आहे. बऱ्याच जणांना वाटतं पहिला दिवस आहे, हो पहिल्या दिवशी तेवढं काही विशेष नसतं, आपण तिसऱ्या दिवशी जाऊ, चौथ्या दिवशी जाऊ, असं बऱ्याच जणांना वाटतं ना. पहिल्या दिवशी कोणाला नको वाटतं? पहिल्या दिवशी गर्दी नसते, हो पहिल्या दिवशी नुसती लावालावी असते, जांगजोड असते, असं बऱ्याच जणांचा भ्रम आहे. पण मी श्रवण करत असलेल्या श्रोत्यांना प्रश्न करेन, आपण 10वीची परीक्षा दिल्यानंतर, 12वीची परीक्षा दिल्यानंतर, MPSCची UPSCची परीक्षा दिल्यानंतर बोर्डामध्ये आपला 4था नंबर यावा, 5वा नंबर यावा अशी अपेक्षा ठेवतो का? कितवा नंबर यावा वाटतो? पहिला नंबर यावा वाटतो. बरोबर आहे की नाही? 10वीची परीक्षा दिल्यानंतर, 12वीची परीक्षा दिल्यानंतर जसं विद्यार्थ्याला तुम्हा आम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपला पहिला नंबर यावा वाटतो, त्यासाठी वर्षभर कडक असा अभ्यास करावा लागतो. मग ज्या शिवभक्ताला भगवान शिवाच्या डायरीवर कृपा आशीर्वादामध्ये पहिला नंबर आपला लागावा असं वाटतंय, त्यांनी पहिल्या दिवसापासूनच या लिंग महापुराण कथेचं श्रवण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. आणि जे पहिल्या दिवसापासून शिवमहापुराण कथेला आहेत ना, त्यांचा पहिला नंबर लागणार आहे. कोणाच्या यादीत? भगवान शिवाच्या आशीर्वादाच्या यादीत. तुम्ही म्हणसाल नेण्याच्या यादीत, नेण्याच्या नाही, आशीर्वादाच्या यादीत पहिला नंबर या ठिकाणी लागणार आहे. पण आपण सर्वजण या प्रपंच रूपी मोह मायाजाळामध्ये अडकलेलो आहोत. बऱ्याच जणांना यावं वाटतं, पण प्रपंच इकडं येऊ देत नाही. 2 गोष्टी संतांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत, एक आहे परमार्थ आणि एक आहे संसार. दोन्हीचंही उत्तर संतांनी आपल्याला देऊन टाकलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. परमार्थ कशाला म्हणावं आणि संसार कशाला म्हणावं? बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं, त्याला संसार म्हणतात. लक्षपूर्वक ऐका. बायकोच्या आनंदासाठी किंवा बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं, त्याला संसार म्हणतात. आणि आपल्या बसवेश्वर मंदिरामध्ये सप्ताह आहे हे कळाल्याबरोबर हातातली सगळी कामं बाजूला टाकून मंदिरात येणं, याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. हे परमार्थाचं लक्षण आहे. आणि हा परमार्थ शिकवण्यासाठी संत अवतरित झालेले आहेत. हा परमार्थ शिकवण्यासाठी या कथा अवतरित झालेल्या आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत. पहिला दिवस म्हणजे या कथेचा परिचय असतो, कथेची नियमावली असते. या नियमावलीनंतर, कथेच्या परिचयानंतर या लिंग महापुराण कथेचं वाङ्मय आपण उद्यापासून अगदी वेळेमध्ये श्रवण करणार आहोत. आजचा पहिला दिवस आहे. सप्ताहामध्ये घालून दिलेली परंपरा पहिल्या दिवशी संतांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. आपण सप्ताह आयोजन केलेला आहे. पहाटेच्या शिवपाटापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत योजना आहे. बरोबर आहे. नुसता शिवपाठ करूनही चालणार नाही, नुसतं पारायण करूनही चालणार नाही. सप्ताहामध्ये
पहाटेच्या शिवपाठापासून संतांनी पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत जी दिवसभराची आणि रात्रीची जी परिक्रमा घालून दिलेली आहे, ती परिक्रमा पूर्ण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ती परिक्रमा पूर्ण करत असताना त्याच्या पाठीमागे फळप्राप्ती करून दिलेली आहे. बघा, शिवपाठ आपल्याला फळ देणार आहे, पारायण आपल्याला फळ देणार आहे, कथा आपल्याला फळ देणार आहे, इष्टलिंग पूजा आपल्याला फळ देणार आहे. नेमकं काय फळ देणार आहे हेच आपल्याला पहिल्या दिवसीय या लिंग महापुराण कथेमध्ये श्रवण करायचं आहे. पहाटेचा शिवपाठ का करावा? ज्याचं करायचंय अज्ञान सपाट त्यानं करायचंय पहाटेचा शिवपाठ. लक्षपूर्वक ऐका. देवाला अभिषेक का करावं? ज्याला प्राप्त करायचंय जीवनात विवेक त्यानं करावा देवाला अभिषेक. तदनंतर पारायण सांगितलेलं आहे. पारायण का करावं? ज्याला जीवनामध्ये होऊन जायचंय परायण त्यानं करायचंय परमरहस्याचं पारायण. त्याच्यानंतर दुपारचं भजन सांगितलं महाराज. दुपारचं भजन का करावं? ज्याला वाटतंय देवाजवळ राहावं वजन त्यानं करावं दुपारचं भजन. लक्षपूर्वक ऐका. त्याच्या पुढे सांगितलेला आहे गाथा. गाथा का वाचायचा? ज्याचा करायचाय नीट माथा त्यांनी वाचायचाय गाथा. त्याच्यानंतर लिंग महापुराण कथा सांगितली. ही शिवकथा का ऐकावी? ज्याच्या दूर करायच्या आहेत जीवनातील व्यथा त्यांना ऐकावं भगवान शिवाच्या कथा. तदनंतर प्रवचन सांगितलं. प्रवचन प्रवचन का ऐकावं? ज्याला वाटतं व्हावं देवाचं दर्शन त्यांना ऐकावं प्रवचन. तदनंतर पुढे सांगितलेला आहे सायंकाळचा शिवपाठ. सायंकाळचा शिवपाठ का करावं? ज्याचं करायचंय दुःख सपाट त्यानं करावं सायंकाळचा शिवपाठ. तदनंतर शिवपाठाच्या नंतर त्या ठिकाणी कीर्तनाची परंपरा सांगितलेली. कीर्तन का ऐकावं? ज्याचं नीट करायचंय वर्तन त्यांना ऐकायचंय कीर्तन. तदनंतर कीर्तनाच्या पुढे आहे रात्रीचा शिवजागर. रात्रीचा शिवजागर का करावा? ज्याला जीवनात होऊन जायचंय उजागर त्यानं करावं रात्रीचा शिवजागर. तदनंतर अन्नदान सांगितलं. या सप्ताहामध्ये अन्नदान का करावं? अन्नदान का करावं? ज्याला वाटतं मिळावं मोक्षदान त्यानं करावं सप्ताहात अन्नदान. तदनंतर पुढे सांगितलेलं आहे सप्ताहामध्ये विणा का वाजवावा? सप्ताहात विणा का वाजवावा? जीवनात संकट येऊ नये पुन्हा म्हणून वाजवावा सप्ताहात विणा. तदनंतर पुढे सांगितलेलं आहे टाळ का वाजवावा? सप्ताहात टाळ का वाजवावा? जीवनातला निघून जावा विटाळ म्हणून वाजवावा टाळ. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे सप्ताहामध्ये पेटी का वाजवावी? सप्ताहामध्ये पेटी का वाजवावी? जीवनात देवांच्या होतील भेटी म्हणून वाजवावी पेटी. तदनंतर पुढे सांगितलेलं आहे कीर्तनात रूपावळी का करावी? कीर्तनात रूपावळी का करावी? देव लिहिल आपल्या आनंदाची वळी म्हणून करावी कीर्तनात रूपावळी. तदनंतर पुढे सांगितलेलं आहे कीर्तनात कंबर का बांधावी? देव करील आपलं आयुष्य 100 म्हणून बांधावी कीर्तनात कंबर. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला फळ प्राप्त करून दिलेलं आहे. तदनंतर कीर्तनात चाल का म्हणावी? कीर्तनात चाल का म्हणावी? भवसागर तरुण जाल म्हणून गावी कीर्तनात चाल. तदनंतर कीर्तनात पाऊल का खेळावं? आपलं सर्व पाप जळावं म्हणून कीर्तनात पाऊल खेळावं. तदनंतर पुढे सांगितलेलं आहे मंदिरात देवाची का करावं स्थापना? देवाविन नाही कोण आपणा म्हणून करावी देवाची मंदिरात स्थापना. पुढे सांगितलेलं आहे देवालाच आरती का करावी? देवाविन आपला कोणी ना सारथी म्हणून करावी देवाला आरती. सप्ताहामध्ये हे स्पीकर का लावावं? नामाच्या आवाजानं दूषित वातावरणाला लागावं ब्रेकर म्हणून लावावं स्पीकर. तदनंतर पुढे सांगितलेलं आहे सप्ताहातच देणगी का द्यावी? आपलं धन वाढावं म्हणून
कुबेराला देवच देतो परवानगी, म्हणून देवाच्या कार्याला आपण सप्ताहात द्यावी देणगी. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे, मंदिरात का थरावी उंचलावी सतरंजी, हेही सांगितलेलं आहे. मंदिरात का अंथरावी उचलावी सतरंजी, देव वसेल आपल्या अंतरंगी, म्हणून मंदिरात अंथरावी उचलावी सतरंजी. पुढे सांगितलेलं आहे, मंदिरात झाडून का काढावं, मंदिरात झाडून का काढावं, देव देतो मनाची स्वच्छता करून, म्हणून काढावं मंदिरात झाडून. पुढे सांगितलेलं आहे, मंदिरातच प्रसाद का घ्यावा, देव करतो शरीर शुद्धतेची बरसात, म्हणून घ्यावा मंदिरात प्रसाद. आणि हे सर्व भक्तानं केल्यावर भक्ताचा देव ठेवतो मान आणि देतो भक्ताला कल्याण आणि मुक्तीचं दान, कल्याण आणि मुक्तीचं दान, कल्याण आणि मुक्तीचं दान. याच्यासाठी पहिल्या दिवसापासून पहाटेच्या शिवपाटापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत ही परंपरा आपल्याला स्वीकारायची आहे आणि त्या परंपरेचं आपल्याला पालन करायचं आहे. भगवान शिवाची कथा, भगवान शिवाचं नाम फुकट नाही. तुम्ही नाम घेतला त्याचं फळ तुम्हाला भगवान शिव परमात्मा प्राप्त करून देणार आहेत. आणि या कलियुगामध्ये देव कशानं प्रसन्न होतात तर पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे. युगाचे 4 प्रकार आहेत, कर्तायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कल्पाच्या सुरुवातीला कर्तायुगामध्ये देव कशानं प्रसन्न व्हायचे, कर्तायुगामध्ये जप तप ध्यान केल्यानंतर देव प्रसन्न व्हायचे. त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्याने देव प्रसन्न व्हायचे. द्वापार युगामध्ये पूजा पाठ केल्याने देव प्रसन्न व्हायचे. आणि या चालत्या कलियुगामध्ये भगवान शिवाची कथा, भगवान शिवाचं नाम, भगवान शिवाचं भजन केल्यानंतर देवाची प्राप्ती आहे. म्हणूनच प्रमाण देऊन सांगितलेलं आहे, कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर साठवावा. कलियुगा माझी भजन हे सार, कलियुग 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 माझी भजन हे सार. हो हृदयी शंकर साठवावा, हो हृदयी शंकर साठवावा. ओम नमः शिवाय हृदयी शंकर साठवावा, हो हृदयी शंकर साठवावा. कलियुग माझी भजन हे सार, कलियुग माझी भजन हे सार, कलियुग माझी भजन हे सार, कलियुग माझी भजन हे सार. हृदयी शंकर साठवा, जय भोले. हृदयी शंकर साठवावा, हो हो हृदयी शंकर साठवावा, हो हृदयी शंकर साठवावा. जय हो कलियुग माझी भजन हे सार, कलियुग माझी भजन हे सार, कलियुग माझी भजन हे सार, कलियुग माझी भजन हे सार. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. आज काही उपवास आहे का? नाही ना. सगळ्यांना मस्त प्रसादाची व्यवस्था होती आणि प्रसादामध्ये काय होतं? मिठाई
जिलेबी होती. सगळ्यांचं तोंड गोड झालेलं आहे, पेटभर जेवण झालेलं आहे. जसं भोजन झालेलं आहे तसं देवाचं भजन झालं पाहिजे. तुमचा आवाज भगवान शिवाच्या कैलासापर्यंत पोचला पाहिजे आणि तो कैलासीचा नाथ नंदीवर आरूढ होऊन तुम्हा आम्हाला दर्शन देण्यासाठी मनमत म्हणे वेडा खरा गुप्त रूपी आला घरा. गुप्त रूपानं तुमच्या अवतीभोवती थांबून तुमचं न सांगता प्रत्येक संकटाचं निवारण करणार आहे. म्हणून जसं प्रेमानं भोजन केलात की नाही त्याच पद्धतीनं प्रेमाने भगवंताचं नाव घेऊया. फिर से बोलिए नमः पार्वती पते शिव हर 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 हर. हाच आवाज 7व्या दिवशीपर्यंत ठेवा म्हणजे मनाला प्रसन्नता मिळेल. देव सुद्धा कुठं राहतो? जिथं प्रसन्न चित्ताचं भजन आहे तिथंच देव राहतो बरं का. गुलाबाचं झाड सर्वांना माहिती आहे. गुलाबाच्या झाडावर जे फूल त्या ठिकाणी उमललेलं आहे ते फूल तोडल्यानंतर किती तासात सुकून जातं? 1-2 तासामध्ये सुकून जातं. पण झाडावर असताना किती शोभून दिसतं. त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा या शिवनाम रूपी झाडाला धरून राहायचंय. म्हणजे प्रसन्न चित्तानं प्रफुल्लित राहा जेणेकरून अखंड 7 दिवस या ठिकाणी भगवान शिव परमात्मा तुमच्यावरती प्रसन्न मनाने कृपा दृष्टी प्राप्त करून देतील. म्हणून प्रसन्न चित्तानं नाम घेऊन प्रसन्न चित्तानं आपली काया या भगवान शिवाच्या कथेमध्ये विलीन करून आपण ही कथा श्रवण करायची आहे. संतांनी प्रमाण दिलेलं आहे. कलियुगा माझी भजन हे सार हृदये शंकर साठवावा. या कलियुगामध्ये देवाच्या प्रसन्नतेसाठी देवाच्या प्राप्तीसाठी एकच साधन आहे. जप करू नका, तप करू नका, यज्ञ करू नका, पूजा पाठ करू नका. काय सांगितलं? साधं सोपं भजन सांगितलं. कलियुगा माझी भजन हे सार. भजन कीर्तन नामस्मरणाच्या माध्यमातून या कलियुगामध्ये देवाची प्राप्ती होते आणि त्या प्राप्तीचं साधन सांगण्यासाठीच लावलेल्या या लिंग महापुराण कथा आहेत. या कथेच्या माध्यमातून हे नाम आपल्यापर्यंत कशा प्रकारे प्राप्त होईल भगवान शिवाने आपल्या समोर कथा ठेवलेल्या आहेत. कथेला स्पर्श करण्या अगोदर या लिंग महापुराण कथेच्या श्रवणाचे काही नियम सांगितलेले आहेत. जे शिवकथेचे आहेत तेच लिंग महापुराण कथेचे असणार आहेत. यामध्ये बदल काही नाही. नियमावलीमध्ये कथा मात्र बदल आहे. बऱ्याच जणांनी शिव महापुराण कथेचे नियम श्रवण केलेले आहेत. बऱ्याच जणांना माहिती सुद्धा आहे. पण जे नवीन आहेत कसं असतं मागचं सपाट आणि पुढचं पाठ असं होत जातं आणि ती चार्जिंग पुन्हा देण्यासाठीच आम्हाला इथं बसवलं जातं. हे की नाही? 8 दिवसापर्यंत फुल चार्जिंग होते. 2-4 महिने कंटिन्यू राहते आणि तिथून 5व्या-6व्या महिन्यापासून त्या काड्या उतरायला जातात आणि सगळं डोक्यातलं सपाट होऊन जातं. आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये या कथेच्या माध्यमातून पुन्हा पाठांतर करून 5 काड्या रेंज प्राप्त करून घ्यायची आहे. तर या लिंग महापुराण कथेचे काही नियम आहेत. श्रावण महिन्यामध्ये आपण कथा ऐकत आहात. जमेल त्यांनी या 24 ते 25 नियमांचं पालन करून जर आपण या कथेचं श्रवण केलात तर पूर्ण रूपानं भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पूर्ण वेगळं आणि अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि अर्ध वेगळं. आता तुम्ही ठरवायचा अर्धा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा का पूर्ण आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा. तर त्यासाठी पूर्ण आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी लिंग महापुराण कथा श्रवणाचे नियम सांगितलेले आहेत. त्या नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे. या लिंग महापुराण कथेचा श्रवणाचा पहिला नियम आहे. ही कथा ज्या गावामध्ये आयोजित केली जाते त्या गावामध्ये पहिला नियम आहे. या ग्रंथाची पहिल्या दिवशी जोडी दाम्पत्याच्या डोक्यावर ग्रंथ देऊन यथोचित महाराजांची मिरवणूक काढत मंदिरापर्यंत आणलं जातं आणि या ग्रंथाला या व्यासपीठावर विराजमान केलं जातं. हा कथेचा पहिला नियम आहे. हळूहळू बदल होणार आहे. बदल होत चाललेला आहे. नक्की या ठिकाणी आपण पुढच्या वर्षीपासून याचं आयोजन करूया. पहिला नियम. दुसरा नियम आहे
ही कथा ऐकायला येत असताना जमलंच तर बरं का, आता हे ज्यांना जमलं त्यांनी या नियमाचं पालन करून कथेला यावं. दुसरा नियम आहे, कथा श्रवणाला येत असताना स्नान करून स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करून कथा श्रवणाला यावं. कथा श्रवणाचा तिसरा नियम आहे, कथेला येताना जोडीनं यावं. किती जण जोडीनं आलेले आहेत हात वरी करा. इमानदारीनं तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा. वा, 1 2 आणि इकडं 3 झाले. या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोडीनंच का यावं याचं उत्तर दिलेलं आहे बरं का. आता मालकीन कथेला आल्या आणि महाराज इथं काहीतरी नवीन उपाययोजना सांगतात. मग मालकीन घरामध्ये जातात, आपल्या पतीला म्हणतात, अहो पतिराया, श्रावण महिना चालू आहे, महाराजांनी कथेमध्ये हा उपाय सांगितलेला आहे आणि आपण हा उपाय करूयात म्हणजे आपल्या घराला समाधान लागेल. मग मालकाला याची काय आवड नसते. मालक म्हणून जातात, काय म्हणतात, हे बघ तू, तुझी कथा, तुझे महाराज, तुझा सप्ताह, तुझा उपाय तू आणि ते महाराज तिकडं बघून घ्यायचं, माझ्यापर्यंत काही येऊ द्यायचं नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळं आपल्या प्रपंचामध्ये धन्यो गृहस्थाश्रम श्लोक ठेवलेला आहे लिंग महापुराण कथेमध्ये. धन्यो गृहस्थाश्रम, 4 आश्रमामध्ये सगळ्यात धन्य आश्रम, सगळ्यात योग्य आश्रम आणि फळ प्राप्त करून देणारा आश्रम जर कोणता असेल तर तो आश्रम आहे गृहस्थाश्रम. आणि या गृहस्थाश्रमामध्ये दोघांच्या जीवनामध्ये परमार्थ असावा. दोघांच्या जीवनामध्ये जर परमार्थ असेल तर नक्कीच त्या संसारामध्ये धन्यता आणि आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. दोघांना परमार्थ करायला सांगितलेला आहे. आणि कोणाला धन्यता दिली? धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा. कोणाचा संसार धन्य म्हणाले? ज्या संसारामध्ये रोज किटकिटी आहे त्या, ज्या संसारामध्ये रोज भांडण आहे त्या, ज्या संसारामध्ये रोज काहीतरी नवीन संकट आहे त्या संसाराला धन्यता दिली का? नाही. धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा. ज्या संसारामध्ये भगवंताचं नाम आहे, ज्या संसारामध्ये भगवंताचं गुणगान केलं जातं, पूजा पाठ जप तप पारायण केलं जातं, तोच संसार धन्य आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि म्हणून या दोघांमध्ये भक्ती जागृत राहावी यासाठी एक गुरु करून दोघांनीही कथेला यावं. जमलंच तर गेल्यानंतर म्हणून बघा, उद्यापासून आपल्याला 2ला जायचंय. कुठं? कथेला. भांडण करू नका बरं का, प्रेमानं म्हणून बघा, अहो ऐकता का, श्रावण महिन्यामध्ये कथा सुरू आहे, आपण जाऊया. शांत मनाने आले येऊ द्या, नाहीतरी तुमचं पुण्य त्यांना प्राप्त होतं. पती आणि पत्नीचा विचार केल्यानंतर लिंग महापुराण कथेनं उत्तर दिलं. पत्नीनं केलेलं पाप, लक्षपूर्वक ऐका, पत्नीनं केलेलं पाप पतीला कधीच लागत नाही, पण पतीनं केलेलं पाप पत्नीला नक्की लागतं. लक्षपूर्वक ऐका, पत्नीनं केलेलं पाप पतीला कधीच लागत नाही, पतीनं केलेलं पाप मात्र पत्नीला लागतं. त्याच्या विरुद्ध ऐका, पतीनं केलेलं पुण्य पत्नीला कधीच लागत नाही, पण पत्नीनं केलेलं पुण्य पतीच्या पदरात जातं. याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. म्हणून कुठल्याही कथेमध्ये जाऊ द्या, हजारोच्या संख्येनं माता माऊल्या माझ्या कथेला असतात. माता माऊल्यांनी केलेलं पुण्य ऑटोमॅटिक जाऊन पतीच्या पदरात पडतं, म्हणून त्यांच्या व्यवसायामध्ये भरभराटी आहे. याचं कारण म्हणजे माता माऊल्या आहे. हे पुण्य तुमच्या इतकंच राहत नाही, त्यांच्या पदरामध्ये जातं. म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. जमलंच तर जोडीनं कथेला यावं, हा नियम आहे. 4था नियम सांगितलेला आहे, कथेला येत असताना कपाळावरती त्रिपुंड्र भस्म असावं, गोमय भस्म असावं. आता जे तुम्ही लावून आलात ते गोमय भस्म नाही, महाराज दरवर्षी सांगतात, तुम्ही सोडून देता. आता जे तुम्ही भस्म लावून आलात ते ओरिजिनल भस्म नाही. ते भस्म कसं असतं मी पुढे सांगणार आहे. तेच भस्म आपण आपल्या घरामध्ये वापरलं पाहिजे आणि त्या भस्माच्या प्रभावाने
आम्ही अनेक शिवकथेच्या माध्यमातून बऱ्याच पीडित असणाऱ्या रोगी असणाऱ्या भक्ताला याच भस्माच्या प्रभावाने बरं केलेलं आहे बरं का. या भस्माचा प्रभाव आहे. म्हणून गोमय भस्म, गायीच्या शेणापासून बनलेलं ओरिजिनल गोमय भस्म, त्रिपुंड्र भस्म आपण कपाळावरती लावावं. कुंकाचा तिलक लावावा, टिकल्या लावायच्या नाही. दरवर्षी महाराज सांगतात टिकल्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये नाही, त्यामुळं उद्यापासून टिकल्या बंद. टिकल्याच्या जागी सुंदर, जसा नवरात्रीमध्ये देवीला मळवट भरता त्या पद्धतीनं कुंकाचा तिलक, ते कुंकू सुद्धा लाल नसलं पाहिजे, लाल नसलं पाहिजे. हळदी कुंकू नावाचं कुंकू सांगितलेलं आहे. जे तुम्ही नवरात्रीमध्ये देवीला लावता की नाही, ते ओरिजिनल कुंकूच आपण या दोन्ही भुयाच्या मध्ये त्या ठिकाणी कपाळावरती लावलं पाहिजे. त्रिपुंड्र भस्म त्या ठिकाणी धारण करून कथेला यावं, हा चौथा नियम सांगितलेला आहे. कथेचा श्रवणाचा 5वा नियम आहे, गळ्यामध्ये इष्टलिंग रुद्राक्षाची माळ असावी. किती जणांच्या आहे? हातवरी करा, हातवरी करा. किती जणांच्या आहे? वा, बरं आहे. बऱ्याच जणांच्या गळ्यामध्ये आहे. बाकीच्यांच्या गळ्यामध्ये कधी घालणार? महाराज आम्हाला पूजा करणं होत नाही हो. तर परमऋष्यामध्ये सोपा उपाय सांगितला, लक्षपूर्वक ऐका. एखाद्या वेळेस पूजा चुकली तरी चालेल, पण गळ्यात इष्टलिंग असला पाहिजे. हे सौभाग्याचं प्रतीक आहे, मी पुढे सांगणार आहे. त्यामुळं उद्यापासून ज्यांच्या देवाऱ्यावरती त्यांनी गळ्यात बांधून या, ज्यांच्याकडे नाही त्यांनी माझ्याकडे मागा. जमलंच तर पूर्ण आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या सगळ्या नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे. गळ्यामध्ये इष्टलिंग रुद्राक्षाची माळ असावी. पुढे सांगितलेलं आहे, शक्य असल्यास प्रत्येकानं एक आरतीचं ताट, त्यामध्ये तुपाच्या वाती, पंथी एक असेल तरी चालेल, पण त्यामध्ये वाती मात्र 2 असाव्या. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो एक वात लावून आरती केली जाते. एक दिवा लावून आरती कधी करतात हो? लोहाऱ्यामध्ये कधी करतात? माणूस वाटेला लागल्यावर किंवा वरी गेल्यावर. मग तुम्हाला काय म्हणायचंय? देव मेलाय का? गुरु मेलेत का? गुरुच्या आरतीला, देवाच्या आरतीला एक आरती लावून जय देवा बसवेशा तुम्ही आरती करता. तर त्यासाठी शिव आणि शक्ती स्वरूप एक दिवा शिव आहे, दुसरा दिवा शक्ती आहे. शिवाविना शक्ती अधुरी आहे, शक्ती विना शिव अधुरा आहे. त्या अनुषंगानं पंथी एक असेल तरी चालेल. आरतीच्या ताटामध्ये, आरतीचं ताट स्टीलचं चालणार नाही, तांब्याचंच असावं बरं का. तांब्याचं आरतीचं ताट, त्यामध्ये आरती सुद्धा पितळी किंवा तांब्याचीच असावी. तुपाचे 2 वाती प्रज्वलित असाव्या. आरतीसाठी येताना आपल्याला उद्यापासून आणायचं आहे. त्या आरतीच्या ताटामध्ये कापूर, गोमय भस्म, अक्षता, भस्म, बेल, फूल, प्रसादासाठी मुरमुरे आणि साखर त्या आरतीच्या ताटामध्ये घेऊन यायचे. हळदी कुंकू महादेवाला वर्ज्य आहे. हळदी कुंकू शिवलिंगाला लावायचं नाही, ग्रंथाला लावायचं नाही. भस्मावरच पूजा संपन्न होते. शिव महापुराण व लिंग महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, या ठिकाणी जो प्रसाद तुम्ही आणलेला आहे त्या पातेल्यामध्ये टाकायचं. पुढं पातेलं ठेवलेलं आहे. आरती झाल्यानंतर तोच प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटप करायचं. पुढील नियम सांगितलेला आहे, कथेला येत असताना बसायला एक आसन घेऊन यायचं. मी दरवर्षी सांगतो, दर्भासन. दर्भासन किती जणांच्या घरामध्ये? हातवरी करा. दर्भासन म्हणजे काड्याच्या रूपानं ते दर्भासन असतं. ते काशी, रामेश्वर अशा ठिकाणी मिळतं. जाऊ द्या, ते आपल्याकडे मिळत नाही म्हणून आपल्याकडे सुती रेशमी आसन सांगितला. तो आसन तरी आपण येताना कथेला घेऊन यावं. चटईवर असं बसायचं नाही. तुमचं आसन टाकूनच, खुर्चीवर सुद्धा बसताना आसन टाकूनच त्या ठिकाणी कथेला बसायचा, हा नियम आहे. पुढे सांगितलेलं आहे, ही कथा श्रवण करत असताना आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा सांगितलेली आहे. म्हणून 7 दिवसीय पर्व काळामध्ये जमलंच तर आई वडिलांची महादेव समजून, पार्वती समजून सेवा करा.
8व्या दिवशी पुन्हा बाहेर काढलं तरी चालेल. 7व्या दिवसापर्यंत मी मालक आहे. 7 दिवसापर्यंत मी तुमच्याकडून हे सगळं काही कार्य करून घेणार आहे. 8व्या दिवसापासून पुन्हा बाहेर काढलं तरी चालेल बरं का. पुढचा नियम आहे, ही कथा ऐकत असताना 7 दिवसीय पर्व काळामध्ये आपल्या या मुखातून कोणाची निंदा होता कामा नये. निंदा वंदा आमचा शिवनामाचा धंदा हे वाक्य आपल्या जीवनामध्ये घेऊन 7 दिवस निस्वार्थपणाने आपल्याला या कथेचं श्रवण करायचं आहे. 8व्या दिवसापासून चालू केली तरी चालेल. पुढील नियम सांगितलेला आहे, शक्य असल्यास निराहार राहून 1 टाइम भोजन. कथा झाल्यानंतर 1 टाइम भोजन करून दिवसभर गावरान गाईचं दूध पिऊन फळ आहार ग्रहण करून असा उपवास करून ही कथा ऐकायला सांगितलेली आहे. जमलंच तर बरं का, अवघड काही नाही. पूर्ण आशीर्वादाप्राप्तीसाठी हे नियम सांगितलेले आहे. पुढे सांगितलेलं आहे, जेवणामध्ये मसालेदार पदार्थ घ्यायचे नाही. तिखट आंबट तेलगट पदार्थ घ्यायचे नाहीत. सात्विक आणि हलका आहार 7 दिवस आपल्याला ग्रहण करायचं. इथं प्रसाद बनवत असताना सुद्धा माता माऊल्यांना विनंती आहे, प्रसाद बनवणाऱ्या जास्त मसाला टाकायचा नाही. कांदा लसूण वगळलं तरी चालेल. ही कथा ऐकत असताना कांदा लसूण मसालेदार पदार्थापासून दूर राहून हलका आणि सात्विक आहार ग्रहण करायला सांगितलाय. तर उद्यापासून माता माऊल्यांनी असा प्रसाद बनवण्याचा प्रयत्न करावा. पुढे सांगितलेलं आहे, 7 दिवस ही कथा सुरू असताना आपल्या हातापायाच्या बोटाची नख काढायची नाहीत, केस कापायचे नाही. नियम आहे कथेचा. कथा श्रवणाचा पुढील नियम आहे, कमीत कमी 7 दिवस या वाणीनं खोटं बोलता कामा नये. कारण आपला महादेव कसा आहे, आपला महादेव कसा आहे, सत्य तोच शिव आहे, शिव तोच सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम. जो महादेव सत्य आहे त्या महादेवाची कथा श्रवण करणारे भक्त सुद्धा सत्यवाणीने वाटचाल करणारे असले तरच त्या भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून 7 दिवस खोटं बोलायचं नाही. 8व्या दिवसापासून बोललं तरी चालेल. 7 दिवसापर्यंत जिम्मेदारी माझ्याकडे आहे. हा नियम आहे. कथा श्रवण करण्याचा पुढील नियम सांगितलेला आहे, 7 दिवस सत्य मार्गावर धर्माचं पालन करून मिळेल ती सेवा या मंदिरामध्ये. सांगायची गरज नको. तिथं काडीपेटी पडलेली आहे हो, तेवढी उचलून बाजूला ठेवा. तिथं एखादा कप पडलेला आहे हो, तेवढा उचलून बाजूला ठेवा. इथं थोडीशी घाण पडलेली आहे, झाडून काढा हो, असं कुणी कुणाला सांगायला नको. काया वाचा मनाने न सांगता 7 दिवसीय पर्व काळामध्ये या प्रांगणामध्ये स्वच्छता ठेवणं सुद्धा लिंग महापुराण कथा ऐकल्याचं पुण्य तुम्हाला त्या ठिकाणी देतं. म्हणून हे काम सुद्धा न सांगता आपल्याला या ठिकाणी प्राप्त करून द्यायचं आहे. धर्मो रक्षती रक्षताः. तुम्ही धर्माचं पालन कराल तर धर्म तुमचं रक्षण करतं असं महापुराण आपल्या समोर वर्णन करत आहे. पुढे शिवकथेचा पुढला नियम सांगितलेला आहे. शिवकथा झाल्यानंतर आरती होते. आरती झाल्यानंतर तुमच्याकडे आरती येते. घ्या हो घ्या आरती. आता ऍक्शन करून दाखवा आरती कसं घेता. आता मी चालू तुमच्याकडे आरती घेऊन, दाखवा कसं घेणार आरती. हा असं करून, वा छान. इकडं हा माय दाखवा असं करून, वा वा वा. इकडं अन्न, वा वा वा. धन्यवाद. काही जणांनी बरोबर सांगितलं, काही जणांनी चुकीचं सांगितलं. सांगण्यासाठीच मला इथं बसवलेलं आहे. काही जणांनी आरती घेतली आणि तोंडावर फिरवली, काही जणांनी आरती घेतली आणि डोक्यावर फिरवली, काही जणांनी आरती घेतली आणि हातावरच पसरवली आणि असं केलं, काही जणांनी आरती घेतली आणि हृदयावर समर्पित केली. तर या सगळ्या गोष्टीमध्ये बरोबर एकच आहे, आरती घेऊन हृदयावर समर्पण करणं हे बरोबर कृत्य कार्य आहे. कारण ज्यांनी आरती घेतली तोंडावर फिरवली त्यांना काही थंड वाजायली का? ज्यांनी आरती घेऊन केसावरून फिरवली त्यांचे पांढऱ्याचे काळे करायचेत का? काय नेमकं भानगड काय आहे हे आपल्याला आजपर्यंत कुणी सांगितलं नाही. सांगितलेलं आपण छोट्या छोट्या गोष्टी गरजेचं आहे.
आरती घेत असताना आपल्या हृदयावर जो इष्टलिंग आहे, दोन्ही हातानं आरती घेऊन आपल्या इष्टलिंगाला आरती समर्पित करावी, त्याचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे. माझे हृदय भुवन, ओ माझे हृदय भुवन, ओ माझे हृदय भुवन, ओ माझे हृदय भुवन, ओ माझे हृदय भुवन, आ माझे हृदय भुवन, माझे हृदय भुवन, जय हो. माझे हृदय भुवन, करा पुले सिंहासन, करा पुले, करा पुले, करा पुले सिंहासन, हो माझे हृदय भुवन, आ माझे हृदय भुवन, हो माझे हृदय भुवन, आ माझे हृदय भुवन. नमः पार्वती पतये शिव हर हर. लिंग महापुराण भगवान की हर हर. माझे हृदय भुवन, करा आपुले सिंहासन. मन्मथ माऊलींनी अभंगाच्या माध्यमातून सांगितलं, रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर, माझे हृदय भुवन, करा आपुले सिंहासन. हे शरीर म्हणजे साक्षात शिवालय आहे आणि या शिवालयामध्ये हृदयावर असणारा इष्टलिंग हा या शिवालयातला भगवान शिव परमात्मा आहे. आणि म्हणून आरती करत असताना या हृदय मंदिरामध्ये हृदयावर असलेल्या इष्टलिंगाला आपण आरती समर्पित करावी, हा नियम आहे. कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, कथेला येत असताना उद्यापासून देवाने आपल्याला 2-2 हात दिलेले आहेत. या 2 हातानं तुम्ही तुमच्या 2 मैत्रिणी ओढून आणायच्या. भांडण करायचं, आलं तरच बोलणार म्हणायचं, नाही आलं तर बोलणार नाही म्हणायचं. त्यांना इथं आणलेलं पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होतं आणि त्यांच्याही जीवनाचा उद्धार होतो. म्हणून या 2 हातानं पुण्याचं काम तुम्ही करायचं. पुरुष मंडळींनी तुम्ही तुमचे मित्र आणायचे, 2 मित्र. एवढं जरी केलात तरी हे सुद्धा पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे. हे नियम आहे. कथा श्रवणाचा पुढील नियम सांगितलेला आहे. ही कथा श्रवण करत असताना 7 दिवस या कथेला पाठ लावून बाहेर गावी जाता कामा नये. दुःखाचं कारण सोडता इतर कामाला तुम्ही बाहेर गावी जायचं नाही. नाहीतर डोहाळजन आलं, लग्न आलं, वाढदिवस आला, असे काम टाळले तरी चालतील, पण दुःखाच्या प्रसंगाला देवाची माफी मागून तुम्ही जाऊ शकता. कथेला पाठ लावून बाहेर गावी जायचं नाही. कथा श्रवणाचा पुढील नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. कमीत कमी 7 दिवस ब्रह्मचर्येचं पालन करून या कथेचं श्रवण करा, फलप्राप्ती पूर्ण रूपानं होणार आहे. कथा श्रवणाचा पुढील नियम सांगितलेला आहे. ही कथा श्रवण करत असताना आज ज्या जागेवर तुम्ही बसला आहात त्या जागेवरच उद्यापासून 6 दिवस बसायचं आहे. जागा सोडायची नाही. अवघड झालं बाबा, आता आमची कंबर दुखू लागली म्हणून आम्ही उद्याला तक्का देणार होतो, अवघडच झालं आहे की नाही. कारण आज ज्या जागेवर बसून तुम्ही तुमचं पुण्य प्राप्त करून घेताय, उर्वरित 6 दिवस त्या जागेवरचं पुण्य तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी जागा बदलायची नाही. कमीत कमी 7 दिवस. पुढील नियम, तंबाखू, गुटखा अशा अनेक व्यसनापासून दूर राहायचं. 8व्या दिवसापासून खाल्लं तरी चालेल. पडले वळण इंद्रियासी. 7 दिवस जर तुम्ही या नियमाचं पालन केलात
तर 8व्या दिवसापासून ऑटोमॅटिक या शरीराला त्याचं वळण पडेल आणि ऑटोमॅटिक तुम्ही शिव व्हायच्या दृष्टीनं, शिव होण्याच्या वाटचालीनं त्या मार्गाकडे मार्गक्रमण कराल. यासाठी या नियमावलीचं पालन करा. ही कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे. कथा तुम्ही असं मोकळं श्रवण करू नका. मनामध्ये काहीतरी संकल्प धरा. भगवान शिव परमात्मा असा देव आहे, एकदा जर त्यानं वरदान दिलं तर मनातल्या इच्छा पूर्ण करून देणारा भगवान शिव परमात्मा आहे आणि ते वरदान, ते दान चिरकाळ टिकणार आहे. म्हणून बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये बरेच असे संकट आहेत. तर त्या संकटातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकानं संकल्प करून एक पाण्याचा नारळ, त्यावरती पांढऱ्या चिठ्ठीनं ज्यांच्या नावानं तो संकल्प पूर्ण करायचा आहे त्यांचं नाव आणि त्या चिठ्ठीला पांढऱ्या कच्च्या दोऱ्यानं बांधून ते नारळ या लिंग महापुराण कथेला स्पर्श करून या कॉटच्या खाली ठेवायचे. 7व्या दिवशी ते नारळ सर्वांनी महाराजांच्या हातानं आपल्या ओटीला घेऊन सांगितल्याप्रमाणे त्याचा जर आपण विधियुक्त पूजन केलं तर येणाऱ्या काही काळापर्यंत भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं आपला संकल्प पूर्ण होणार आहे. असं या लिंग महापुराण कथेचं महात्म्य आहे. या कथा श्रवणाचं पुढील या ठिकाणी नियम सांगितलेला आहे. उद्यापासून जे या ग्रंथपूजेचे दाम्पत्य आहेत त्यांनी बरोबर 2 वाजता या ठिकाणी उपस्थित राहून 3 हार, 1 हार ग्रंथाला, 1 हार फोटोला आणि 3रा हार महाराजांना, 2 नारळ, 1 सोललेला, 1 विदाऊट सोडलेला, आपल्या पदरामध्ये घेण्यासाठी 1 नारळ विदाऊट सोललेला आणि 1 नारळ आरती झाल्यानंतर फोडून प्रसाद म्हणून वाटण्यासाठी. आरतीचं ताट, तांबड्या तांब्यामध्ये जल, तांबड्या तांब्यामध्ये जल, बेल, फूल, गोमय भस्म, 1 शाल, अशा पद्धतीचं सर्व साहित्य घेऊन उद्यापासूनचे जे अन्नदाते दाम्पत्य आहेत त्यांनी वेळेवर 2 वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं. हा सुद्धा नियमावलीमध्ये सांगितलेला क्रम आहे. पुढे या कथा श्रवणाचा पुढील नियम सांगत असताना, कथेला येत असताना आपले जे लहान लहानशे लेकरं आहेत ना, मुलं मुली, ते घरामध्ये बसवू नका. बरेच जण टीव्ही लावून देतात, बस बाळ्या मी आले कथेला जाऊन. बरेच जण मोबाईल देतात. तर तसं करू नका. संस्काराची शाळा, संस्कार देणारी शाळा जर जगाच्या पाठीवर कुठं असेल तर ते हे शिवा अनुभव मंडप आहे. याच ठिकाणी आपल्या लेकरांना संस्कार, याच ठिकाणी संतांचे विचार आपल्या लेकरांच्या मनामध्ये रुजणार आहेत. त्यासाठी उद्यापासून आपल्या छोट्या छोट्या लेकरांना बोटायला धरून कथेला घेऊन या आणि हे संत चरित्र, हे लिंग महापुराण कथेचं वाङ्मय त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त करून द्या आणि त्यांना संस्काराच्या मार्गाने घेऊन जा. त्यासाठी आई बापानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. उद्यापासून या ठिकाणी आपल्या लहान लहानशा लेकरांना कथेला घेऊन यावं. पुढे ही कथा अतिशय परम पावन आहे, फळ प्राप्त करून देणारी आहे. या कथेचं श्रवण करत असताना प्रसन्न चित्ताने काया वाचा मनाने श्रवण करून जर आपण आत्तापर्यंत सांगितलेल्या नियमावलीचं पालन करून जर आपण ही कथा ऐकली तर भगवान शिवाचा पूर्ण रूपाने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. या लिंग महापुराण कथेचा परिचय भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर ठेवलेला आहे. तर जमेल त्यांनी उद्यापासून या लिंग महापुराण कथेच्या नियमावलीचं पालन करून आपण या कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करा. या नियमावलीनं या कथेला पुढे घेऊन जात असताना लिंग महापुराण कथेच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवान शिवानी 3 गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. सांगणारा, ऐकणारा आणि आयोजन करणारे सर्व सद्भक्त मंडळी. तर या ठिकाणी या शिव महापुराण कथेचं आयोजन करत असताना, ऐकत असताना, सांगत असताना भगवान शिवानी पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर सांगितलेला आहे. या लिंग महापुराण कथेचं श्रवण करत असताना पहिला नंबर कोणाचा, जर आपण खाली बसलेल्यांना जर प्रश्न विचारला, सांगणारा, ऐकणारा का आयोजन करणारे सर्व सद्भक्त मंडळी,
कोण? खाली बसलेल्यांना प्रश्न आहे. सांगणारा, ऐकणारा का आयोजन करणारे सद्भक्त? कोण सांगता येईल? आयोजन करणारे सद्भक्त 1, सांगणारे 2 आणि ऐकणारे 3. कोणाचा नंबर आहे? पहिला नंबर ऐकणाऱ्याचा. रॉंग उत्तर आहे. इकडे पाठीमागे दत्तात्रय महाराज, कोणाचा नंबर आहे? जेवणाऱ्याचा का? या शिवमहापुराण कथेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ऐकणारा, सांगणारा आणि कथा आयोजन करणारे, या तिघांमध्ये पहिला नंबर कोणाचा? आवाज वाढवा. का नुसतं जेवून जाणाऱ्याचा? बिटू महाराज, कोणाचा? कोणाचा? हा, आयोजन करणाऱ्यांचा, असं ज्यांनी म्हटलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही कथा ऐकावी लागते बर का. ऐकलं तर ऐकू येतं. लक्षपूर्वक ऐका. ऐकलं तर ऐकू येतं, ऐकलं तर कळतं, म्हणून ऐकावं लागतं. लक्षपूर्वक ऐकावं लागतं. सांगणारा, ऐकणारा, आयोजन करणाऱ्यामध्ये पहिला नंबर सांगितलेला आहे कथा आयोजन करणारे सद्भक्त. अगदी गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून या लिंग महापुराण कथेचं आयोजन करणारे अक्का महादेवी महिला भजनी मंडळासह गावातील सर्व शिवभक्त सद्भक्त मंडळींनी पुढाकार घेऊन, पुरुष मंडळींनी देखील खूप असं अनमोल योगदान घेऊन या कथेचं, या सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर या सप्ताहाचं आयोजन करणारे सद्भक्त मंडळी पहिला नंबर सांगितलेला आहे. पहिला नंबर. तर पहिला नंबर त्यांना का दिलेला आहे? तर त्यांचा या ठिकाणी उद्देश काय आहे? नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव हर हर महादेव. नमः शिवाय. 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 शिवाय. नमः 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 पार्वती पतये शिव हर हर महादेव. मेन आवाज कमी करा आणि पलीकडचा आवाज वाढवा. माझा वाढवा, पलीकडचा. हॅलो हॅलो हॅलो. मेन मेन वरचा. हॅलो 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 हॅलो. पतये शिव हर हर महादेव. लिंग महापुराण कथेच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवान शिवानी या कथेचं आयोजन करणाऱ्यांना पहिला नंबर दिला. त्याचं कारण आहे, या कथेचं आयोजन करण्याच्या पाठीमागचा एकच कारण असतो. श्लोक रूपामध्ये भगवान शिवाने आपल्या समोर सांगितलेलं आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा शुद्ध भाग्यवेत. याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. या कथेचं श्रवण करून सर्व सद्भक्त मंडळी सुखी व्हायला पाहिजेत. सर्वजण रोगमुक्त होऊन सर्वांचे जीवन समृद्ध हो आणि कोणालाही जीवनामध्ये दुःख होता कामा नये. हे देवा, या कथेचं आयोजन करत असताना आम्हाला असं वरदान दे. आणि ते वरदान या कार्यकर्ते मंडळींनी मागितलेलं असतं आणि म्हणून पहिला नंबर आयोजकाला दिलेला आहे. आयोजकांचं काम आहे आयोजन करणं, पण त्याचं फळ कोणाला मिळणार आहे? त्याचं फळ कोणाला मिळणार आहे? ऐकणाऱ्यांना. आणि त्यामुळं पहिला नंबर या ठिकाणी आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांना भगवान शिव परमात्म्याने दिलेला आहे आणि ते या ठिकाणी सेवा करण्याचं काम करत आहे. सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुकाळ. सेवा केल्यानंतर फलप्राप्ती आहे हे या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याने आपल्या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर वर्णन करून सांगितलेलं आहे. म्हणून हे कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी सेवा करण्याचं काम करत आहेत आणि सेवेचं फळ काय आहे श्लोक रूपानं भगवान शिवाने आपल्या समोर ठेवलेलं आहे. ओम अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्धमो यशो बलम. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. जो सदैव नम्र विनम्र विद्वान आणि वृद्धांची सेवा करतो त्या भक्ताच्या वयामध्ये ज्ञानामध्ये कार्यामध्ये आणि सामर्थ्यामध्ये वाढ होते. त्यामुळं या ठिकाणी सेवा करणाऱ्याला पहिला नंबर दिलेला आहे. आयोजन करणाऱ्यांना पहिला नंबर. त्याच्यानंतर दुसरा नंबर ऐकणाऱ्याचा की सांगणाऱ्याचा? अवघड झालं ना आता. सांगणाऱ्याचा की ऐकणाऱ्याचा? ऐकणाऱ्याच्या. तुम्ही महेशांच्या मूर्ती. श्रोतेगण ऐकायला नसतील तर सांगणाऱ्या महाराजांनी हिरव्या चटईला कथा सांगायची का? नाही. म्हणून दुसरा नंबर आहे कथा ऐकणाऱ्यांचा. कारण ऐकून त्यांच्या जीवनामध्ये जे पुण्य प्राप्त होणार आहे तीच या कथेची खरी पावती असणार आहे. आणि तिसरा नंबर सांगणाऱ्या महाराजांचा. तुम्ही सांगितलं म्हणून महाराज इथं उपस्थित झाले. तिसरा नंबर आमचा आहे बरं का. पहिला नंबर आयोजक, दुसरा नंबर तुम्ही श्रोतेगण आणि तिसरा नंबर आम्ही सांगणारे. असा क्रम भगवान शिवानी या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे. तर या कथेला पुढे घेऊन जात असताना आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक श्लोक म्हणतो आहोत. अक्का महादेवी महिला भजनी मंडळ रुद्र करत असताना गणपती श्लोक आहे, महादेवांचे श्लोक आहेत. आजपर्यंत आपण श्लोक पाठांतर करत आलो, श्लोकाचं मंत्रोच्चार करत आलो, पण नेमका आपल्याला त्याचा अर्थ माहीत नाही. तर लिंग महापुराण कथेच्या पहिल्या अध्यायामध्ये श्लोक ठेवलेले आहेत आणि त्याचा अर्थ पुढे ठेवलेला आहे. तर आपण या श्लोकाच्या माध्यमातून देवी देवतांना नमस्कार करून त्याचा अर्थ जाणून घेऊन या लिंग महापुराण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. तर आपण प्रथम भगवान श्री गणेश देवतेला गणपतीला प्रणाम करून या ठिकाणी आपण याचा अर्थ जाणून घेणार आहोत. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. याचा अर्थ आहे वाईट मार्गाने आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या विशाल शरीर असलेल्या कोटी सूर्याची प्रभा लाभलेल्या हे देवा श्री गणेशा, माझी सर्व कार्य नेहमीपणे निर्विघ्नपणे पार पडू दे अशी मी तुला विनंती करत आहे. तुला माझा साष्टांग नमस्कार असो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे दुसरा श्लोक ठेवलेला आहे, महादेवाला प्रणाम केलेला आहे.
ओम त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सचितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3 लोक म्हणजे त्रैलोक्य आहेत. या त्रैलोक्याची आणि त्याच्या वैभवाचे म्हणजे सर्व चराचर सृष्टीचे चित्र काढायचे झाल्यास त्यासाठी जेवढा मोठा पट लागेल, या विश्वापेक्षा मोठे एकच तत्व आहे, ते म्हणजे भगवान शिव आहेत. आणि म्हणून या श्लोकात त्रैलोक्य वैभवाचे विशाल चित्र काढण्यासाठी आधारभूत असलेले भगवान शिव आहेत. अशा या भगवान शिवाला माझा व सर्व भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. पुढे 3रा श्लोक अंबा भवानीला नमस्कार केलेला आहे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या श्लोकाचा अर्थ आहे सर्व मंगलमय गोष्टीतील मांगल्य रूप, कल्याणदायिनी, सर्व इष्ट फळ देणाऱ्या, शरणांगतास आश्रय देणाऱ्या त्रिनयनी गौरी नारायणी तुला माझा व सर्व भक्तांचा नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. पुढे दुर्गा देवीला नमस्कार केलेला आहे. ओम शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते. या श्लोकाचा अर्थ आहे शरण आलेल्या दीनदुबळ्यांना तारण्यास तत्पर असलेल्या, सकल विश्वाचा ताप दूर करणाऱ्या हे देवी नारायणी दुर्गे तुला माझा व सर्व भक्तांचा नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे सरस्वती मातेला प्रणाम केलेला आहे. ओम नमस्ते शारदे देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. या श्लोकाचा अर्थ आहे हाती विना आणि ग्रंथ धारण केलेल्या हे सरस्वती देवी तुला वंदन करून मी अभ्यासाला प्रारंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा, म्हणून तुला माझा व या सर्व भक्तांचा साष्टांग प्रणिपात आहे, असा या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. पुढे गुरुला नमस्कार केलेला आहे. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरात गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे गुरु हे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत, ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्री गुरूंना माझा व सर्व भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे गुरु आणि साधू संतांना नमस्कार केलेला आहे. ओम अखंड मंडलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे अखंड मंडलाकार सृष्टीला व्यापून ज्यांनी आम्हाला त्यांच्या चरणाशी घेतला आहे, अशा त्या श्री गुरूंना माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे पवनसुत हनुमंतराया मारुतीला प्रणाम केलेला आहे. ओम मनोजवं मारुतं तुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरं युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे मनाप्रमाणे वेगाने धावणाऱ्या, वायूप्रमाणे गती असलेल्या, इंद्रियांचे दमन केलेल्या, बुद्धिमतामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेल्या वानर सेनेतील मुख्य
वायुपुत्र श्रीरामदूत मारुतीला माझा व भाविकांचा नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. पुढे ज्या वेदव्यास ऋषींनी या महापुराण 18 पुराणांचं लिखाण करून या जगाला या 18 पुराणाची ओळख करून दिली, अशा वेदव्यास ऋषींना या ठिकाणी आपण प्रणाम करूया. ओम नमः सर्वविदे तस्मै व्यासाय कविवेधसे चक्रे पुण्य सरस्वत्या यो वर्षमिवं भारतम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, सर्वज्ञ कवीमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या आपल्या प्रतिभेने मेघवृष्टी समान लिंग महापुराण शिव महापुराण नावाचे पुण्यदायी काव्य करणाऱ्या भगवान श्री वेदव्यासांना माझा व सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. पुढे सूर्यदेवाला नमस्कार केलेला आहे. ओम नमः सवित्रे जगते चकेशो जगत प्रसूती स्थिती नाश हेतवे त्रयीमयाय त्रिगुणात्मधारिणे विरिच्ची नारायण शंकरात्मने. या श्लोकाचा अर्थ आहे, जो संपूर्ण जगताचा एकमात्र नेत्र असून त्रिभुवन स्वरूप आहे, ज्याने सत्व रज आणि तम हे 3 गुण स्वतःमध्ये धारण केलेले आहेत, त्या जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारण असलेल्या ब्रह्मा विष्णू आणि शिवरूपी भगवान सूर्याला माझा व सर्व सद्भक्तांचा नमस्कार असो, अशी या ठिकाणी या शिव महापुराण कथेमध्ये, या लिंग महापुराण कथेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये सर्व देवी देवतासह 33 कोटी देवतांना साष्टांग प्रणिपात करून या लिंग महापुराण कथेमध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही आम्ही सुद्धा या 33 कोटी देवतांना नमस्कार करून या लिंग महापुराण कथेमध्ये प्रवेश करीत असताना या लिंग महापुराण कथेची परिपूर्ण माहिती या लिंग महापुराण कथेच्या पहिल्या अध्यायामध्ये दिलेली आहे. श्री लिंग पुराण हे 11,000 श्लोकाचे माध्यम, 11,000 श्लोकांचे पुराण आहे. 11,000 श्लोक आहेत. शिव महापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक आहेत. लिंग महापुराण कथेमध्ये 11,000 श्लोक सांगितलेले आहेत. या पुराणामध्ये या पुराणाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग पडतात. जसं सप्ताहाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग असतात. सप्ताहाचे पहिले 4 दिवस पूर्वार्ध आणि 5व्या दिवसापासून प्रसादापर्यंत उत्तरार्ध. तसेच या लिंग महापुराण कथेचे सुद्धा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग सांगितलेले आहेत. त्यापैकी आपण जो कथाभाग श्रवण करत आहोत तो पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धाचे 108 अध्याय आहेत आणि उत्तरार्धांचे 55 अध्याय आहेत. आपल्याला या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून पहिल्या पूर्वार्ध रूपी 108 अध्यायाबद्दल माहिती श्रवण करायची आहे. 108 अध्यायाबद्दल. या पुराणाच्या क्रमवारीत लिंग पुराणाचा 11वा क्रमांक मानला आहे. 18 पुराणामध्ये 11वा क्रमांक या ठिकाणी सांगितलेला आहे. नारद पुराणात सुद्धा या पुराणाची विशेष या ठिकाणी माहिती सुद्धा सखोल माहिती दिलेली आहे. कालदृष्ट्या या पुराणाचा रचना काल 7व्या शतकामध्ये प्राप्त झालेला आहे. आता 21वे शतक या ठिकाणी आपण प्राप्त करत आहोत, आहे की नाही. 12व्या शतकामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर, 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि 21व्या शतकामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, असा आपण क्रम श्रवण करत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत. तर हा लिंग पुराण कथा आजची नसून कालची नसून 7व्या शतकापासून आपल्यापर्यंत प्राप्त झालेली ही कथा सांगितलेली आहे. आदि शंकराचार्यांनी शैव वैष्णव यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्कंद पुराण व लिंग पुराण ही वास्तविक शैव संप्रदायाची पुराणं सांगितलेली आहेत. त्यात
विष्णूची उपासना करण्यास सांगितलेलं सुद्धा महात्म्य या पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सांगितलं आहे या पुराणामध्ये। पुढे व्यास भाष्यातील योग अंतरायांचे वर्णन लिंग पुराणामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे। व्यास भाष्याचा काल 6वे शतक मांडण्यात आलेला आहे। पुढे यात राजांच्या सुद्धा वंशावळी दिलेल्या आहेत। त्यातील नंद वंशाच्या वंशाळीवरून हे पुराण इसवी सनच्या पहिल्या शतकातील आहे असे आपल्याला दिसून येते। मौर्याचा शेवटचा राजा बृहद्दल याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने राजाला मारून सत्ता हस्तगत केली होती। अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता तरी सुद्धा राजाकडे व सैन्याकडे दुर्लक्ष केले नव्हते। नंतरच्या राजांनी मात्र बौद्धांच्या अहिंसेचा अतिरेक करीत सैन्यांकडे दुर्लक्ष केलेले आहेत। परिणाम म्हणून सिकंदरचे सेनानी कुशाण हण यांची भारतावर आक्रमणी झाली। बृहद्दलाच्या राजवटीत अयोध्येपर्यंतचा भूभाग परकीयांच्या सत्तेखाली गेला होता। तेव्हा पुण्यमित्राने बृहद्दलास मारून सत्ता ग्रहण केलेली आहे। लिंग पुराण थोडस श्रवण करायला अवघड आहे बरं का। पहिला अध्याय राजाच्या वंशाळीपासून आपल्यापर्यंत सांगितलेला आहे। लिंग महापुराण कथेचा अभ्यास हा सखोल खोल आहे आणि हा अभ्यास अगदी लक्षपूर्वक श्रवण करून घेणं गरजेचं आहे। या लिंग पुराण कथेमध्ये कलिंगचा राजा खारवेल याने आक्रमण परतवून त्यांना गांधार पलीकडे हकलवलेल्या कथा सुद्धा या लिंग महापुराण कथेमध्ये ऐकायला मिळणार आहे। हे दोन्ही राजे शैव उपासक होते। यांच्या काळात बौद्ध धर्माला उतरती कळा लागून शैव पंथाचा प्रसार सुरू झालेला आहे लिंग पुराणामध्ये। हे पुराण ही याच काळातील आहे। लिंग पुराणातच एका ठिकाणी हे पुराण वारंवार लिहिले गेल्याचा उल्लेख आहे। यावरून त्याचे शेवटचे संस्करण 7व्या शतकामध्ये आहे आणि ते पुराण 7व्या शतकापासून आपल्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे। त्याची मूळ रचना फार वर्षापूर्वी झालेली आहे। तीच गोष्ट अध्याय संख्येची 163 अध्याय होते, पण आज 108 अध्याय आपल्याकडे उरून सुरून आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत। याच्या मूळ रूपात झालेल्या बदलांची खूण आहे। त्यामुळे व्यासांनी 7500 वर्षापूर्वी लिहिलेल्या पुराणाचा हा 7व्या शतकातील 9वा अवतार सांगितलेला आहे। 9वा अवतार। या लिंग पुराणात ब्रह्मदेवाने सृष्टी कशी निर्माण केली इथपासून हकीकत सांगितलेली आहे बरं का। त्यात सृष्टी रचना, क्रम, संवाद, सनत कुमार व शैल यांच्यात झालेला संवाद या लिंग पुराणामध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे। मार्कंडेय ऋषींचं सुद्धा वर्णन या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। हे पुराण कोणी कोणास सांगितले याचा उल्लेख लिंग पुराणामध्ये ठेवलेला आहे। जगाच्या पाठीवर हे लिंग पुराण पहिल्यांदा ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितलेलं आहे। व्यास मुनींनी या लिंग महापुराण कथेचं श्रवण करून जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे। जेवढं काही आपल्याला चांगलं ज्ञान प्राप्त आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा धर्माचं काम आहे बरं का। पण वाईट मात्र जाळून टाका, चांगलं मात्र सांगत चला। चांगलं ज्ञान जेवढं तुम्ही लोकांना द्याल तेवढं तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होते। म्हणून ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा सांगितलेला आहे आणि म्हणून हे ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर जे इथं आले नाहीत त्यांना हे ज्ञान आपण गेल्यानंतर द्यावं। ऐकिले ते धरा म्हणी वाचे वदा शूळ पाणी। आपण ऐकलेलं ज्ञान जर आपण इतरांना दिलं तर त्यांना दिलेल्या ज्ञानाचं पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त होतं। म्हणून ब्रह्मदेवाने हे ज्ञान स्वतः प्राप्त करून व्यासांना सांगितलं। व्यासांनी ही कथा ऐकून पुढे ही कथा सूत ऋषींना हे पुराण सांगितलेलं आहे आणि सूत ऋषींनी या जगाच्या पाठीवर कलियुगामध्ये भक्ताच्या उद्धारासाठी पुण्यक्षेत्रामध्ये पुण्यतीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना घेऊन
कलियुगामध्ये सूत ऋषींनी हे लिंग महापुराण आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि तेच महापुराण आपण या 7 दिवसीय पर्व काळामध्ये श्रवण करणार आहोत। या पुराणामध्ये योगाचा अभ्यास, ध्यान, समाधी याचं महत्त्व सांगितलेलं आहे। शारीरिक व मानसिक सुखदुःखांचं वर्णन या पुराणामध्ये दिलेलं आहे। बऱ्याच जणांना मानसिक टेन्शन जास्त आहे, मानसिक आजार जास्त आहेत। या मानसिक आजारातून मुक्तता होण्याचं ज्ञान या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। पुढच्या अध्यायामध्ये आपण श्रवण करणार आहोत। पंचमहाभूतापासून सृष्टी उत्पन्न कशा प्रकारे झाली, अतिथीचा सत्कार कसा करावा याबद्दलची सखोल माहिती या लिंग महापुराण कथेमध्ये दिलेली आहे। शिव सर्व सृष्टीत भिक्षेच्या निमित्ताने फिरत असतात आणि त्या भिक्षेच्या रूपाने फिरत असलेल्या महादेवाला, गुप्त रूपातील महादेवाला ओळखण्याचं ज्ञान सुद्धा या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे। आपल्याकडे दुपारी 12 वाजता येणारा अतिथी भिक्षा मागायला दत्त समजावा म्हणून सांगितलेलं आहे। लिंग पुराणाच्या पहिल्या अध्यायामध्ये दुपारच्या 12 वाजायच्या सुमारास जर आपल्या दारामध्ये कुणी भिक्षुक आला तर तो दत्त अवतार समजून त्याची मनोभावे पूजा करून त्याचा आदर आतिथ्य करून सत्कार करावा, त्याला भिक्षा गाडावी असं लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून शिवाची अनेक व्रत, प्रायश्चित्त, अरिष्ट, सदाचार, निरूपण यांची विस्ताराप्रमाणे वर्णन या लिंग पुराण कथेमध्ये दिलेले आहेत। पुढे अंधकासुराची कथा, वराह अवतार, जालंधराचा वध, चंद्रांचे वंश, पुरुवाख्यान व पुरुषांच्या कथा या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेल्या आहेत। आपण पहिला अध्यायाचा परिचय या ठिकाणी श्रवण करत आहोत। भगवान शिवाच्या शिवपूजनाचा विधी, दीपदान, पंचाक्षर विद्या, शौच, आचार आणि लक्षण, वाणीकडून व शरीराकडून होणारे पाप याचं वर्णन या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। लिंग महापुराण कथेमध्ये या अध्यायामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत। जीवनामध्ये माणसानं पाणी आणि वाणी या 2 गोष्टी जपून वापराव्या। पाणी आणि वाणी लक्षपूर्वक ऐका। लिंग महापुराण कथेचा पहिला अध्याय सांगतोय माणसानं जीवन जगत असताना पाणी आणि वाणी या 2 गोष्टी जपून वापराव्या। त्याचं कारण आहे, ज्यानं पाणी जपून वापरलं त्याच्या जीवनामध्ये दुष्काळ कधीच पडत नाही पाण्याचा, आणि ज्यानं वाणी जपून वापरलं त्याच्या जीवनामध्ये भांडण अजिबात होत नाही। म्हणून जीवनामध्ये पाणी आणि वाणी म्हणजे हे मुख जपून वापरायला सांगितलं। वाणी शब्दावरून शब्द आठवला। वाणी कुणाला म्हणावं हो? वाणी कोणाला म्हणावं? आम्ही लिंगायत वाणी, आम्ही वीरशैव वाणी असं आपण म्हणतो, पण नेमकं वाणी कोणाला म्हणावं? पुराणामध्ये सोपं सांगितलेलं आहे। वाणी हे कोणाचे हो? हे वाण्याचे असं म्हणतो की नाही आपण? मग त्याच्या पाठीमागचा अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला। वाणी कोणाला म्हणावं? ज्याची वाणी आहे शुद्ध त्याला म्हणावं वाणी, ज्याची वाणी शुद्ध नाही त्याला वाणी म्हणता येणार नाही। म्हणून वाणी म्हणून घेण्यासाठी अगोदर आपली ही मुखरूपी वाणी शुद्ध करणं गरजेचं आहे असं लिंग पुराणाचा पहिला अध्याय या ठिकाणी सांगत आहे। भगवान शिव परमात्म्याच्या अनेक लीला या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। वाराणसीचं महात्म्य, उमेची उत्पत्ती म्हणजे भगवान शिवाची जी अर्धांगिनी आहे, उमापती भगवान शिव परमात्मा आपण म्हणतो, त्या जगतजननी जगदंबा मातेची उत्पत्ती कशा प्रकारे झाली, दक्ष यज्ञ विध्वंस कसा झाला, या कथा सुद्धा या लिंग महापुराण कथेमध्ये येतात। वासुदेवाच्या भक्तीचं महात्म्य आणि त्याच्या मंत्राचं महात्म्य या कथा सुद्धा या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेल्या आहेत। शिवाचे सर्व तत्वात्मक रूप, शिवपूजा, शिवमंत्र, शिवाग्नी कार्य, शिवलिंगाचा अघोर अर्चन विधी या सर्व गोष्टी सविस्तर रूपानं या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेल्या आहेत। विष्णू भक्ती सांगणारा नंदीश्वर, सनत कुमार व अंबरीश यांचा संवाद
या लिंग महापुराण कथेमध्ये आलेला आहे. निरनिराळे यज्ञ, दान, सूर्यपूजा, शिवाचे 28 अवतार, अघोर कीर्तन, वजस्वरी महाविद्या, गायत्री महिमा, त्र्यंबक महात्म्य असे अनेक विषय या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेले आहेत. आपण जे कलियुगामध्ये पशुपती नावाचं जे व्रत श्रवण करत आहोत, त्या पशुपतीनाथाच्या व्रताची सुरुवात कधीपासून झाली, त्या पशुपतीनाथाचं व्रत महात्म्य कधीपासून या जगाच्या पाठीवर प्रचलित झालं, त्या सुद्धा कथा या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि हे पुराण ऐकण्याचा एक विशेष महिना सांगितलेला आहे बरं का. जर त्या महिन्यामध्ये जर ही कथा ऐकली तर पूर्ण रूपाने आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर ही कथा ऐकण्याचा फाल्गुन महिमा सांगितलेला आहे. फाल्गुनी महिना, मराठी महिन्यातील फाल्गुन महिना, आणि त्या महिन्यातील पौर्णिमा या तिथीला जर या शिवपुराणाचा शेवट दिवस आला आणि जर त्याच्या अगोदर आपण 6 दिवस ही कथा ऐकली तर ही कथा आपल्या जीवनामध्ये अगदी फलदायी ठरणार आहे, असं सुद्धा महात्म्य या लिंग पुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. या कथेच्या प्रसंगी तीळ आणि गाईचं दान केलेल्या भक्ताला सुद्धा अतिशय पुण्य प्राप्त होतं, असंही या ठिकाणी महात्म्य सांगितलेलं आहे. या लिंग महापुराण कथेच्या प्रसंगी 5 किंवा 11 ग्रंथाचं वाटप करणारा शिवभक्त शिवकृपेचा अधिकारी होतो, असंही या पुराणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. लिंग पुराण देवर्षी नारद हे महाभागवत म्हणून सर्वांना ज्ञात आहे, परंतु ते महान शिवभक्त सुद्धा आहेत. किंबहुना विष्णू व शिव यांना ते अभेद रूपात पाहत होते. दक्षाचा शाप व त्यांची तपस्या यामुळे ते त्रिलोक संचारी झालेले आहेत. एकाच ठिकाणी फार काळ ते राहत नसतात नारद मुनी, कारण त्यांना इकडं लावून तिकडं लावायला जायचं असतं. सारखा प्रवास त्यांच्या जीवनामध्ये चालू असतो. शिवतीर्थाची यात्रा करावी, ती कशा प्रकारे करावी याचं सुद्धा महात्म्य या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. श्रीशैल्य, संगमेश्वर, हिरण्यगर्भ, स्वर्लीन, अविमुक्तेश्वर, काशी, रौद्रेश्वर, ग्रहप्ररक्षक, पाशुपत, विघ्नेश्वर, केदारनाथ, गोमायुकेश्वर अशी तीर्थे क्रमता नैमिषारण्यात आलेले आहेत. आणि ती ऋषींची सभाच भरलेली त्या ठिकाणी या पुराणाच्या माध्यमातून या सभेचं महात्म्य या लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. या लिंग महापुराण कथेची माहिती सांगावी असा आग्रह ज्यावेळेस सर्व ऋषी मुनींनी नारद मुनींना केला होता, त्यावेळेस नारद मुनींच्या सांगण्यावरून ही कथा सांगायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ऋषींना या लिंग पुराण सांगण्याची विनंती त्या ठिकाणी केल्यानंतर ऋषींनी या ठिकाणी या कथा सांगण्याचं त्या ठिकाणी मनामध्ये निश्चय करून या कथा सांगण्याचा संकल्प करून काया वाच्या मनाने त्या कथा आपल्याला सांगायला सुरुवात केलेल्या आहेत. या लिंग महापुराण कथेमध्ये भगवान शिवाच्या 28 अवताराविषयी माहिती दिलेली आहे. आणि ते 28 अवतार कोणते आहेत, त्या 28 अवताराची कशा प्रकारे महिमा लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेली आहे, याच कथा या लिंग महापुराण कथेमध्ये वर्णन करून सांगितलेले आहेत. पंच महाभूतापासून बनलेलं हे या ठिकाणी शरीर, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियापासून बनलेलं हे शरीर मानसिक आजाराच्या, मानसिक विचाराच्या अधीन गेलेलं आहे. आणि त्या मानसिक विचाराच्या अधीन बाहेर काढून या शरीराला भगवान शिवाच्या चरणापर्यंत पोहोचवण्याचं साधन या कलियुगामध्ये भगवान शिवाने या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. आज प्रथम आपण पहिल्या अध्यायामध्ये या लिंग महापुराण कथेचा परिचय, नियमावली, त्यामध्ये किती श्लोक आहेत, हे पुराण कुणी कोणाला सांगितलं, या कथा आपण श्रवण केलेल्या आहेत. उद्याच्या दुसऱ्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये आपण सृष्टी निर्मिती, या लिंग महापुराण कथेमध्ये या जगाच्या पाठीवर सृष्टीची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि तदनंतर
या लिंगाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली, या 2 कथा उद्याच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये, लिंग महापुराण कथेमध्ये आपण श्रवण करणार आहोत. म्हणून उद्याला सगळ्यांनी वेळेवर 5 वाजता या लिंग महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी मंदिरात यावं. बरोबर आहे का? बरं, मी तुम्हाला आता आरतीच्या अगोदर प्रश्न विचारेन. आरतीच्या अगोदर भक्त अगोदर की देव अगोदर? हो, खाली बसलेल्यांनी उत्तर द्या. भक्त अगोदर की देव अगोदर? थोडं विचारपूर्वक विचार करून सांगावं की नाही, सांगावं की नाही, चुकलं हुकलं सांगत चला, आहे की नाही? बघा, मंदिरामध्ये देव बसलेला आहे. जर भक्त त्या मंदिरामध्ये गेला नाही, भक्तानं शिवलिंगाला जल वाहिलं नाही, भक्तानं शिवलिंगाची पूजा केली नाही, भक्तानं शिवलिंगाला हार घातला नाही, तर देवाला शोभा आहे का? म्हणून देवाला शोभा आणण्यासाठी भक्त आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर पुराणामध्ये विश्लेषण करून सांगितलेलं आहे, भक्त अगोदर की देव अगोदर? तर त्याचं उत्तर आहे भक्त अगोदर. भक्तासाठी भूमंडळ धुंडाळीतो जाश्वनिळ. भक्तासाठी देव धावत येतो, म्हणून भक्त पहिल्यांदा आणि नंतर देव, देवाचा नंबर दुसरा. तसंच गुरु अगोदर का शिष्य अगोदर? शिष्य अगोदर ना. मग आजच्या कथेमध्ये पहिल्यांदा कोण होतं हेच मला सांगायचं आहे. तुम्हीच म्हणलात ना भक्त अगोदर, तसं उद्यापासून सुद्धा भक्त रूपी शिष्य अगोदरच येऊन बसले पाहिजेत आणि सुंदर अशा या लिंग महापुराण कथेचं भक्तिमय वातावरणामध्ये, सुंदर सुंदर अशा संगीत भजनामध्ये, सुंदर सुंदर अशा या लिंग महापुराण कथेच्या लीलेमध्ये आपल्याला ह्या कथा श्रवण करायचे आहेत. म्हणून उद्याला बरोबर 2 वाजता गायक वादक मंडळींनी भजनाला सुरुवात करायची आहे. माईक सिस्टम बरोबर 1:30 वाजता, हे जसं आज लावलेलं आहे तसं लावून ठेवायचं. 2 वाजता आपण सगळ्यांनी या लिंग महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी या महात्मा बसवेश्वर मठामध्ये यावं, असं सर्वांना आग्रहाचं विनंती रूपी या ठिकाणी निमंत्रण देऊन आजच्या पहिल्या दिवसीय लिंग महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली पहिल्या दिवसाची लिंग महापुराण कथा भगवान शिव परमात्मा गुरुमौली जन्मदाते आईवडील लोहारा लगरीचे ग्रामदैवत तथा आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या भगवान शिव परमात्म्याच्या दिव्य चरणी आजच्या पहिल्या दिवसाची कथा समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय लिंग महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. हर हर महादेव. लिंग महापुराण भगवान की. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. 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 ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुण्याईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा.
दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुन आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या बनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारे त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवा तानि धर्माणि प्रतमानस्य नमो तेनाकं महिमान् सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः ॐ गुरुदेवो गुरुदेवो सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव लिंग महापुराण भगवान की जय जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय सब संतन की जय हर हर महादेव disconnected. पाठावर ठेव